तुम्ही बघत आहात प्रखर न्यूज. प्रत्येक क्षण, प्रत्येक घडामोड तुमच्या सोबत. बागलाण तालुक्यातल्या खरीप हंगामाच्या तोंडावर रासायनिक खतांची टंचाई निर्माण झाल्याचा आरोप करण्यात आलाय. खतांचा पुरवठा सुरळीत करण्याची मागणी शिवसेना शिंदे गटाच्या वतीने कृषी विभागाला निवेदन देऊन करण्यात आली. आवश्यक खते वेळेवर उपलब्ध होत नसल्यानं शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचं निवेदनात म्हटलंय. तसंच काही ठिकाणी आवश्यक खतांसोबत इतर खते घेण्याची सक्ती केली जात असल्याचाही आरोप करण्यात आलाय. खताचा पुरवठा तातडीनं सुरळीत करून शेतकऱ्यांना योग्य दरात आणि मुबलक प्रमाणात खते उपलब्ध करून द्यावीत. तसेच कृत्रिम टंचाई निर्माण करून शेतकऱ्यांची आर्थिक लूट करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी शिवसेनेच्या वतीनं करण्यात आली आहे. निवेदन देतेवेळी नाशिक जिल्ह्याचे उपजिल्हाप्रमुख जयप्रकाश सोनवणे, सुनील पाटील, विशाल आंबेकर, नगरसेवक राहुल बाबा पाटील, नगरसेविका जयश्री गरुड आणि दीपक जापाणी यांच्यासह शिवसेनेचे कार्यकर्ते आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान 2 दिवसात खतांचा पुरवठा सुरळीत न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेना शिंदे गटाच्या वतीनं देण्यात आला आहे. आता कृषी विभाग या मागणीची कितपत दखल घेते आणि बागलाणमधील शेतकऱ्यांना खतांचा पुरवठा कधी सुरळीत करून देते याकडे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. प्रखर न्यूजसाठी भैयासाहेब माळी, सटाणा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. जय भवानी. जय शिवाजी. भवानी. जय शिवाजी. करून याला सर्वस्व जबाबदार तुम्ही राहा. बघा साहेब. आणि असं नका करू साहेब. मी मेन सीझन आहे. एखादा समर्पक उत्तर द्यायला तुमचं पाहिजेच आहे. कोणालाच काही माहिती नाही. शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. हिंदू समाज बाळासाहेब ठाकरे यांचा जय.